पार्सल हटाओ, ही पार्सल वापस गेल्याशिवाय, ही पार्सल वापस गेल्याशिवाय पार्सल हटाओ, पार्सल हटाओ। की ज्या दिवशीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेपासून आम्ही सर्व स्थानिक उमेदवार एकत्र काम करत आहोत, पक्ष संघटनेचं काम करत आहोत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कशा पद्धतीने आमच्या अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये येईल यासाठी आम्ही सर्वांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करून विविध प्रकारचे कार्यकर्ते जोडण्याचं काम आम्ही या पक्षाच्या वतीनं केलं। आणि आम्हालासुद्धा एवढी एकंदरीत खात्री होती पक्षाच्या वतीनं की या आमच्या विधानसभेला स्थानिक उमेदवार मिळेल अशी अपेक्षा होती। कारण सन्माननीय या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांना लाखांदूर आणि मोरगाव अर्जुनी हा त्यांचा गृह जिल्हा समजला गेला होता आणि आम्हाला एवढा विश्वास होता की नानाभाऊ अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय घेणार नाही। आणि इथे 14 ते 16 लोक या क्षेत्रातले होते, या विधानसभा क्षेत्रातले स्थानिक उमेदवार असताना सुद्धा बाहेरचा उमेदवार आणून येथील सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाही आणि त्याचप्रमाणे इथला स्थानिक उमेदवारालाच कोणाला तरी संधी देतील अशी सर्वांना अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व पक्ष संघटनेचं काम करीत होतो। परंतु काल अचानक दिल्लीवरून जेव्हा ती यादी आली आणि यादी आल्याच्या नंतर सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ते कुठेतरी दुखावला गेला आणि त्यांनी आम्हाला फोन करून एक सांगितलं की जर अशा पद्धतीने जर परिस्थिती होत असेल तर एकंदरीत आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही नानाभाऊकडे न्याय मागण्यासाठी जाऊया आणि नानाभाऊच्या हातामध्ये 29 तारखेपर्यंत वेळ आहे, त्या वेळेत जर त्यांनी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचं जर ऐकून घेतलं तर मला असं वाटते की इथले कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही। परंतु जर जनसामान्याचा विचार नानाभाऊ पटोले साहेबांनी जर केला नाही तर एकंदरीत काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना भावी मुख्यमंत्री आपण जे पाहत आहोत त्यांना कुठेतरी प्रत्येक एक आमदाराची गरज आहे आणि त्यांचं स्वप्न चूर होण्यासाठी सुद्धा पक्षश्रेष्ठी जबाबदार राहील असं आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगणं आहे। महाविकास आघाडीची मागेच पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घेतलेलीच होती आणि त्यांची सुद्धा मागणी आहे की स्थानिक उमेदवारालाच इथं उमेदवारी द्यावी जेणेकरून आम्हाला सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यास चांगला वाव असेल। की त्यांनी अगोदरच महाविकासाचे जे घटक दल आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या ठिकाणी जवळपास 18 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे, याच्यातील 14-15 जे लोक आहेत ही स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत प्रचंड या ठिकाणी मेहनत केलेली आहे, अनेक मेळावे घेतलेले आहेत, अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत, अनेक पक्षासाठी त्यांनी तन मन धनाने आपले पक्षासाठी काम केलेलं आहे। आणि अशा वेळेस आपण ज्या उमेदवाराचा इथे स्थानिक व्यक्तीशी नाळ जुळलेली नाही, ज्यांचा इथे दाट परिचय नाही, अशा व्यक्तींना जर उमेदवारी दिली तर निश्चितच कुठेतरी ही तिकीट पक्षाला काढणे कठीण होण्याची दाट शक्यता आहे। आमच्यापैकी 12पैकी कोणालाही दिली, मला द्या असं म्हणत नाही मी, याला कोणालाही दिली तर आम्ही त्यांचे स्वागत करू। आणि जी पार्सल आहे दिलीप भाऊ बनसोड यांची, हे दिलीप भाऊ बनसोडची पार्सल त्यांच्याच गावी पाठवावी असं मी तुम्हाला 4थ्या स्तंभाला मी विनंती करतो। स्वप्नभंग होणार सर, नक्कीच होणार सर, कारण की मी आज इतक्या वर्षांनी मी जोडलेलं आहे, सर्व धर्म समभाव निमित्त मी काम केलं आहे सर। सर्व धर्माच्या बंधुकीनुसार मला सर्व लोक ओळखतात गणवी या नात्याने आणि मी जर अशी जर परिस्थिती असेल तर ह्या परिस्थितीनुसार मी कमीत कमी मी सांगू शकतो प्राज्ञशील 10,000 वोटिंग तर मी कमी करणार, कमीत कमी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दिल्लीवरून यादी आलेली आहे। सन्माननीय तिरोड्याचे माजी आमदार दिलीपजी बनसोड यांना काँग्रेस पक्षाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी घोषित केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या विधानसभा क्षेत्रातील सगळ्या काँग्रेस मतदारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आणि संभाव्य जेवढे उमेदवार होते, उमेदवारी मागत होते, सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहे
की बाहेरचा आयात उमेदवार आमच्यावर पक्षाने लादण्याचं काम केला, तो आयात उमेदवार लादू नये आणि सर्वांकडून आमची सर्व उमेदवार आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विनंती आहे की आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, राहुलजी गांधी, आदरणीय नानाभाऊ पटोले हे मुख्य आता काँग्रेसचे आमचे 3 नेते आहेत. तरी पण आपल्याला 29 तारखेच्या 3 वाजतापर्यंत संधी आहे की स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यांच्या नावाचा, एखाद्या उमेदवाराच्या नावाचा AB फॉर्म लावा, जेणेकरून या विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार मिळेल आणि या विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसजनांना न्याय मिळेल, कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, ही आमची भूमिका आहे. आणि समजा जर उमेदवारी काँग्रेस पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी बदलली नाही, आम्ही उर्वरित जेवढे उमेदवार आहोत जवळपास 15 उमेदवार उरतो आम्ही. 16 उमेदवारांची इंटरव्ह्यू झाली आहे. 15 उमेदवार ज्यांना AB फॉर्म मिळेल तो एक सोडून 15 उमेदवार आम्ही एकत्र येऊन सर्वानुमते एक उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही उभा करणार आहोत आणि बाहेरची पार्सल वापस पाठवणार आहोत. और हम लोग तो शुरू से ही कांग्रेस के साथ ही रहे, तो नाना पटोले जी ने हमारे साथ में सबसे बड़ा अन्याय तो ये किया है कि पूरे महाराष्ट्र में मुस्लिम लोगों को टिकट नहीं दिया. सबसे पहली हमारी नाराज़गी तो ये है. उसके बाद हमको ये पूरी उम्मीद थी, पूरा कॉन्फिडेंस था कि इस बार हमारे स्थानिक लोगों को उम्मीदवारी दी जाएगी, और उन्होंने जो दिलीप बंसोड़ को टिकट दिया है उससे हमको इतनी नाराज़गी है कि हम लोग खुलकर कांग्रेस के विरुद्ध में काम करेंगे. इसीलिए काम करेंगे क्योंकि हमको बिल्कुल भी वो बाहर का उम्मीदवार पसंद नहीं है. और हम ये नाना भाऊ से अभी भी रिक्वेस्ट करेंगे कि आप प्रांत के प्रदेशाध्यक्ष हो, इसीलिए आपने सोच समझकर, अभी भी 1.5-2 दिन का समय बाकी है, स्थानिक उम्मीदवार को टिकट देनी चाहिए. और एक सीट की जवाबदारी आपके प्रांत अध्यक्ष होने की वजह से आपके ऊपर निर्भर करती है, और आपने ये समझना चाहिए कि आपने किससे पूछकर उसको टिकट दिया. मैं तो सबसे पहला सवाल ये पूछूंगा नाना भाऊ से, आप भले ही प्रदेश अध्यक्ष होंगे, लेकिन जो कांग्रेस को वोट देता है, कांग्रेस के साथ में बिलोंग करता है, आप उनसे तो पूछो. ऑब्जर्वाइज़र आते हैं, किससे पूछते हैं, ये तो बताओ कि किसको टिकट देनी चाहिए करके. आपने दिलीप बंसोड़ को उठा के टिकट दे दिया. जो मुस्लिम संगठन, जो कांग्रेस के साथ में जो लोग जुड़े, उनसे तो पूछो कि टिकट देनी किसको चाहिए करके. बस मैं यही कहना चाहूँगा. इसीलिए मेरी ये रिक्वेस्ट है कि किसी भी कीमत पे ये उम्मीदवार बदलना चाहिए.